आणि यानंतर बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। राष्ट्रवादीमधील अंतर्गत कलहाच्या चर्चानंतर पार्थ पवार यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। काल रात्री पार्थ पवार वर्षा निवासस्थानी, तर भेटीला राजकीय महत्त्व देण्याची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री पदासाठी राज्यामधून एकनाथ शिंदे यांनाच पसंती मिळेल, शिवसेनेचे आमदार बच्चू कडूंचं भाजपला डिवचणारं वक्तव्य। भाजपच्या नितेश राणे आणि शिवराय कुलकर्णी यांच्याकडून कडूंना टोले। मुलांसाठी नीटचे फुटलेले पेपर विकत घेणारे पालक आता सीबीआयच्या रडारवर। नांदेडमधील कदम कुटुंबाची सीबीआय चौकशी होणार, मुलीसाठी 5 लाखांना पेपर विकत घेतल्याचा आरोप। मराठा समाजासाठीच्या योजना बंद केल्या नाहीत, मी आणि शिंदेंनी मराठा समाजासाठी भरपूर काम केलं। जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया। राज्यामध्ये ठिकठिकाणी इंधनाचा तुटवडा, नंदुरबार, रत्नागिरी, परभणी, वाशिममध्ये पेट्रोल पंपावरती वाहन चालकांची मोठी गर्दी, तर हिंगोलीमध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं पंपावरच आंदोलन। पुण्यामधल्या दगडूशेठ गणपती मंदिराला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा, तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीनं सर्वांगीण विकास होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। सुनेत्रा पवार यांच्याकडूनही स्वागत। गडचिरोलीमध्ये रेकॉर्डवरती एकही सक्रिय नक्षलवादी नाही, पोलिसांचा दावा। जिल्ह्याला नक्षलमुक्त घोषित करण्याच्या मोहिमेला मोठं यश। बुलेटिनमध्ये तुम्हा